लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे। काही मतदारसंघात राजकीय पक्षांकडून आपल्या अधिकृत उमेदवारांची नावे जाहीर करून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे। याच पार्श्वभूमीवर मावळ मतदारसंघाची जागा शिवसेनेला सोडण्यात आली असून बाळासाहेबांची शिवसेना पक्षाकडून एकनाथ शिंदे यांनी पुन्हा एकदा मावळमधून श्रीरंग बारणे यांच्या नावाची घोषणा केली आहे। उमेदवारी जाहीर झाल्यानंतर श्रीरंग बारणे यांनी कर्जतचा दौरा करत महायुतीतील सर्व पक्षाच्या प्रमुख नेत्यांच्या भेटी घेतल्या आहेत। शनिवारी सायंकाळी उशिरा श्रीरंग बारणे यांनी भाजप कर्जत विधानसभा निवडणूक प्रमुख किरण ठाकरे यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली आहे। मावळ लोकसभा मतदारसंघात तिसऱ्यांदा श्रीरंग बारणे यांना विजयी करून देशाचे पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी यांना निवडून देण्याचा संकल्प यावेळी भाजप नेते किरण ठाकरे यांनी बोलून दाखवला आहे। भाजपचे योद्धे हे या निवडणुकीत आपल्यासाठी जोमाने काम करतील आणि येत्या निवडणुकीत श्रीरंग बारणे हे 2 लाखपेक्षा जास्त मताधिक्याने निवडून येतील असा विश्वास यावेळी किरण ठाकरे यांनी व्यक्त केला आहे। यावेळी सर्व मित्रपक्ष एकत्र येऊन अब की बार 400 पार करणार असा निर्धार करण्याचे आवाहन कार्यकर्त्यांना करण्यात आले। यावेळी बोलताना श्रीरंग बारणे यांनी देखील आपण मतदारसंघात केलेल्या विकास कामांच्या जोरावर निवडणुकीला सामोरे जाऊन 8 लाख मतदान घेऊन मोठ्या फरकाने निवडणूक जिंकण्याचा विश्वास व्यक्त केला आहे। इथे जमलेले सर्व भारतीय जनता पार्टीचे वॉरियर, भारतीय जनता पार्टीने वॉरियर्सची निर्मिती केलेली आहे। आपा सांगायचं म्हणजे वॉरियर्स म्हणजे हे जे बसलेले आहेत हे योद्धे आहेत आणि हे तुमच्याकरता लढणार आहेत। येणाऱ्या लोकसभा निवडणुकामध्ये आपल्याला मोदीजींना पंतप्रधान करायचं आहे आणि 400 सीट 400 पेक्षा जास्त जागांनी मोदीजींना पंतप्रधान करायचं आहे आणि त्याच्यामध्ये आपली कर्जत मतदारसंघामधून जी मावळ लोकसभेची जागा आहे त्या जागेमध्ये सर्वाधिक मतांनी गेल्या वेळेस आपण 1.5 लाख मतदान मिळालं होतं। आता आम्हाला सांगायला आनंद होतोय 3 पक्ष एकत्र आहेत, 2 लाखापेक्षा जास्त मताधिक्य या मतदारसंघाचा विश्वास व्यक्त करतो। पण सर्वांनी मोठ्या प्रमाणात मताधिक्य मिळवून देणं ही आपली जबाबदारी आहे आणि ह्या कर्जत मतदारसंघामध्ये 3 पक्ष जर एकत्र आहेत तर माझं तर मत 1.5 लाख मताचा बरोबर 1.5 लाख मतदान या मतदारसंघामधून आपण मिळालं पाहिजे आणि सर्वाधिक मतांनी ही जागा आपण जिंकली पाहिजे। याकरता सर्व भारतीय जनता पार्टी, शिवसेना असेल, राष्ट्रवादी असेल आणि ताकदीने काम करून आपण निवडून द्यायचं आहे एवढीच या निमित्ताने आपण सर्वांना विनंती करतो। मला पूर्णपणे खात्री होती की या मतदारसंघामध्ये पुढची उमेदवारी मला मिळणार आहे, परंतु उमेदवारी मिळत असताना गेली 10 वर्ष या मतदारसंघामध्ये जनमानसाशी एकरूप होऊन काम केलं आणि आपण कामाच्या रूपानं आपण केंद्रामध्ये काम केलं, राज्यामध्ये काम केलं, मी लोकप्रतिनिधी म्हणून लोकांमध्ये राहून जे काम केलं ती कामं घेऊन आपण समोर जातो। गेले की मावळ लोकसभा मतदारसंघामध्ये या निवडणुकीला सामोरं जात असताना मला स्वतःला आत्मविश्वास आहे या निवडणुकीमध्ये 100% मी विजयी होणार। महायुतीचे अधिकृत उमेदवार म्हणून श्रीरंग बारणे यांनी भाजप नेते किरण ठाकरे यांची निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली। यावेळी शिवसेना रायगड जिल्हा प्रमुख संतोष भोईर, उत्तर रायगड जिल्हा चिटणीस मंगेश मस्कर, कर्जत तालुका माजी सरचिटणीस संजय कराळे यांच्यासह भाजपचे अनेक प्रमुख पदाधिकारी तसेच मोठ्या संख्येने कार्यकर्ते देखील उपस्थित होते। अरुण बैकर, वृत्त मराठी, कर्जत। कर्जतमधील क्रमांक 1चं क्लासेस कर्जत कॉमर्स क्लासेस अर्थात KCC क्लासेस, डिजिटल बोर्ड, AC क्लासरूम, प्रोजेक्टरसह ई-लर्निंगची सुविधा, प्रत्येक विद्यार्थ्याकडे वैयक्तिक लक्ष, नियमित पालक सभा आणि विद्यार्थ्यांची हजेरी, अनुभवी आणि तज्ञ शिक्षकांचे मार्गदर्शन, सर्व विषयांच्या छापील नोट्स, त्याचप्रमाणे परिसरात CCTVची सुविधा, पुढील शिक्षणासाठी मार्गदर्शन शिबिरे, आधुनिकतेची जोड असलेलं क्रमांक 1चं क्लासेस म्हणजेच KCC क्लासेस। इयत्ता 5वी ते 10वी, 11वी आणि 12वी कॉमर्स आणि सायन्स शाखा,
प्रवेशासाठी आजच संपर्क करा 9765 022 022 किंवा 9209 123 707.